विदर्भात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। अशातच भंडारा गोंदिया लोकसभेचे काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि या व्हिडिओमुळे पडोळेंविरोधात संताप व्यक्त होतोय। बघूयात या संदर्भातला खास रिपोर्ट। स्टंटबाजी करणारे हे महाशय आहेत भंडारा गोंदिया मतदारसंघाचे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे। डॉक्टर असणारा प्रशांत पडोळेंनी खरं तर पूरग्रस्तांच्या जखमेवरती मलम लावणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी रील बनवत नागरिकांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलंय। ही आमच्यासाठी दुर्दैवी बाब आहे की खासदार सारख्या मोठ्या पदावरती असलेल्या लोकप्रतिनिधींनी असं वर्तन करावं आणि विशेषतः यापूर्वी पण 2-3 वर्षापासून सांतापुराचा फटका आमच्या भंडारा गोंदिया जिल्हावासियांना बसतो आहे। पूर परिस्थितीमध्ये स्टंटबाजी करणं हे एका खासदाराला सारख्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही, आपण ठरलं पाहिजे। फवारे कशाने उडवतात म्हणजे बाजूला फवारे घेऊन लोक उभे होते काय, त्यामुळे गाडीवर बसून पाणी करत असताना कदाचित चिखल असेल, बाजूला पाणी असतो, तो पाणी अंगावर आला असेल, त्याला दुसऱ्या अँगलनं घेणं, जसं राहुलजींच्या वक्तव्याचं त्यांनी वेगळा अर्थ काढून लोकांमध्ये बदनामी करण्याचं काम केलंय, ही भाजपची नेहमीची पद्धत आहे। मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली। अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय, शेती पिकांना मोठा फटका बसलाय। त्यामुळे काँग्रेसचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर पाहणी करण्यासाठी पोहोचले, मात्र यावेळी प्रशांत पडोळेंनी गाडीच्या बोनेटवरती बसून स्टंटबाजी केली। परिणामी पडोळेंविरोधात संतापाची लाट उसळली। पाहणी करणं सोडलं, पण ते कारवर वर बसून ते त्या गोष्टीचा परिहास करीत आहेत आणि कारवर बसून ते मजाक उडवून राहिले त्या गोष्टीचा। संतापे हुए किसानों के बीच में आप जाके खुशी के इसमें एक रील बना रहे हो, ये आपको शोभनीय नहीं है। खासदार साहेब त्याच्यात रील बनवत आहे आणि असे खासदार आम्हाला लाभले, याचं दुर्भाग्य पण आहे। आपण बघत आहात की गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे बरंच नुकसान झालेलं आहे, बऱ्याच लोकांचे घरं पडले आहे। गोंदियावासियांना आपला निर्णय चुकला की नाही हे आता नक्कीच कळलं असेल। ज्या भागामधनं गाडी येते तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरलंय, त्यानंतर ही गाडी भरधाव वेगानं पुढे नेत पाण्याचा फवारा उडवण्याचा प्रयत्न केला। फवारा उडाला नसल्याचं कार्यकर्त्यानं सांगितल्यानंतर खासदार प्रशांत पडोळेंनी पुन्हा एकदा गाडी पाण्यामधनं वेगानं नेली। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुनील मेंढेंचा पराभव केल्यामुळे पडोळेंना विजयाचा उन्माद चढलाय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला। खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या राजकीय प्रवासावरती एक नजर टाकूया। सहकार महर्षी दिवंगत यादवराव पडोळे यांचे ते सुपुत्र युक्रेनमध्ये उच्च वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर भंडाऱ्यामध्ये स्थायिक झाले। 2005 पासून भंडारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं। 2014 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावरती साकोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली, पण त्यांचं डिपॉझिट जप्त झालं। लोकसभेला काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढवत भाजपच्या सुनील मेंढेंचा पराभव केला। खासदारांनी असं करायला नको। जेव्हा पूर परिस्थिती असते त्या टायमाला मदतीचा हेतू आपला असला पाहिजे, पण अशा टायमाला रील काढली आणि त्यांनी त्याची माफी मागितलेली, म्हणून आता विषय तिथं संपलेला बरा। परंतु चुकूनही अशी रील काढून ह्या स्टंटबाजी आपल्याला परवडणारे नाहीत। पूर परिस्थितीने नागरिक त्रस्त असताना खासदार महोदय रील कसे बनवू शकतात? प्रशांत पडोळेंच्या संवेदना संपल्या आहेत का? लोकसभेमधल्या विजयाचा पडोळेंना उन्माद चढलाय का असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। आशिष जुनघरे, पुढारी न्यूज, गोंदिया।